शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा 2 कप साधारण 250 ग्रॅम, तूप वितळलेले पाव कप साधारण 60-70 मिली तळण्यासाठी, पिठी साखर अर्धा कप, दूध किंवा पाणी पाव ते अर्धा कप गरजेनुसार, वेलची पूड ऐच्छिक अर्धा चमचा, मीठ चिमूटभर. शंकरपाळी बनवण्याची कृती: एका जाड बुडाच्या भांड्यात दूध आणि साखर एकत्र घ्या. नंतर त्याच मिश्रणात वितळलेले तूप मिक्स करा. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर भांड मंद आचेवर ठेवून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा. मिश्रण गरम झाल्यावर लगेच गॅस बंद करा. मिश्रण गरम करताना लक्षात ठेवा की आपल्याला याचा पाक करायचा नाही, फक्त साखर विरघळवायची आहे. आता याच गरम मिश्रणात वेलची पूड असल्यास घालून चांगले मिसळून घ्या. लक्षात ठेवा वेलची पूड ऐच्छिक आहे. ज्याला नसेल आवडत त्याने नाही वापरली तरी चालेल. आता आमच्या घरात शंकरपाळी मध्ये वेलची पूड नाही आवडत म्हणून मी नाही वापरली. हे जे मिश्रण आपण बनवलं आहे हे नंतर आपण कोमट झाल्यावर पिठात वापरणार आहोत. शंकरपाळीचे पीठ मळणे: एका मोठ्या परातीत किंवा भांड्यात मैदा चाळून घ्या. आता तयार केलेले दूध, साखर आणि तुपाचे कोमट मिश्रण थोडे थोडे करत मैद्यात घाला आणि पीठ मळायला सुरुवात करा.
पिठाचा गोळा जास्त घट्ट किंवा जास्त सैल मळू नका. तो मध्यम आणि किंचित कडक असावा. गरजेनुसार तुम्ही अजून थोडे दूध किंवा पाणी वापरू शकता, पण एकदा साखर दुधाचे प्रमाण वापरले की शक्यतो पाण्याचा वापर करू नका. हा मळलेला गोळा एका ओलसर कपड्याने किंवा झाकणाने 15 ते 30 मिनिटे झाकून बाजूला ठेवा. शंकरपाळी लाटणे आणि कापणे. 30 मिनिटांनंतर पिठाचा गोळा पुन्हा एकदा चांगला मळून घ्या. आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी मळतानाचा व्हिडिओ ॲड नाही केला, पण तुम्ही नक्की पिठाचा गोळा पुन्हा एकदा चांगला मळून घ्या. या गोळ्याचे 3-4 समान भाग करा. एका भागाचा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटा. शंकरपाळीसाठी पोळी फार पातळ लाटू नका, ती साधारण 3-4 मिमी जाड असावी. पातळ लाटल्यास शंकरपाळ्या कडक होतात. लाटलेल्या जाड पोळीच्या कडा कापून चौकोनी आकार द्या. आता सुरीच्या किंवा कटरच्या मदतीने लहान चौकोनी किंवा हियाच्या डायमंड आकारात शंकरपाळ्या कापून घ्या. कापलेल्या शंकरपाळ्या एका ताटात ठेवा आणि उरलेल्या पिठाचीही याच पद्धतीने शंकरपाळी कापून घ्या.
शंकरपाळी तळणे। एका कढईत तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करायला ठेवा। तेल खूप कडकडीत गरम नसावे। तेल मध्यम गरम झाल्यावर त्यात मावतील एवढ्यात शंकरपाळ्या घाला। मंद ते मध्यम आचेवर शंकरपाळ्या सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या। तळताना शंकरपाळ्या सतत हलवत राहा जेणेकरून त्या सर्व बाजूने एकसारख्या तळल्या जातील। चांगला सोनेरी रंग आल्यावर शंकरपाळ्या तेलातून काढून टिश्यू पेपरवर ठेवा जेणेकरून जास्तीचे तेल निघून जाईल। सर्व शंकरपाळ्या याच पद्धतीने तळून घ्या। तर आता हे साठवायचं कस हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल। शंकरपाळ्या पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवा। त्या 2-3 आठवडे चांगल्या टिकतात। तुम्ही शंकरपाळी मळताना साखरेऐवजी पिठी साखर आणि दुधाऐवजी पाण्याचा वापर केल्यास ती अधिक खुसखुशीत होते।
आता ही झाली आपली गोड शंकरपाळी, पण जर तुम्हाला खारी खारट शंकरपाळीची कृती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवू. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी मध्ये. रेसिपी आवडली असल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. नवनवीन रेसिपी हव्या असतील तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा.